अहिल्यानगर संगमनेर बचाव कृती समितीचे संगमनेरात धरणे आंदोलन सुरू। गटतट पक्ष सोडिया संगमनेरच्या हितासाठी धरणे आंदोलन संगमनेरमध्ये प्रांत कार्यालयासमोर सुरू आहे। आश्वी येथे मागणी नसताना अप्पर तहसील कार्यालय होतंय, याला विरोध म्हणून संगमनेर तालुक्याचे विभाजन न होता घारगाव येथे अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती होऊन रेल्वे ही संगमनेर तालुक्यातूनच जावी व संगमनेर जिल्हा व्हावा या मागणीसाठी संगमनेर बचाव कृती समितीचे संगमनेरात हे धरणे आंदोलन सुरू आहे। बसण्याची वेळ आली याचं मुख्य कारण मला वाटतं इथे पूर्वीचे सत्ताधारी आणि आताचे सत्ताधारी दोघांनाही सर्वसामान्य संगमनेरकर माणसाचं काही पडलं नाही। दोघंही स्वतःच्या सोयीचं बघतायत। आश्वीला अप्पर तहसील कार्यालय करण्यात कदाचित विखे साहेबांची काही सोय असेल तर ते कळत नाही आणि संगमनेर बचाव कृती समितीच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातले नागरिक एकत्र येत आहेत, तर त्यांच्या सोबत नाही आता वेगळं काहीतरी करण्यात माजी सत्ताधारी म्हणजे काँग्रेसवाली जे सगळी मंडळी आहेत, बाळासाहेब थोरात साहेब आहेत, तर त्यांचं काय हेतू कळत नाहीये। म्हणून आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना आता एकत्र येऊन इथं बसावं लागतंय आणि सांगावं लागतंय की हे अप्पर तहसील कार्यालय आश्वीला तुम्ही करून आमच्यासारखी जी जवळची शहराची गावं ती तिकडे जोडणार आहेत। आमचा विरोध आहे त्याला ठाम। आणि पठार भागातली ती दूरची गावं आहेत ज्यांना संगमनेर शहर 50-60 किलोमीटर अंतरावरती आहे, त्यांची तुम्ही अडचण करतायत, तर त्या गावांना तातडीनं तुम्ही दिलासा द्यायचा असेल तिथं अप्पर तहसील कार्यालय करावं। सोबतच जी रेल्वे संगमनेरवरनं जाणार होती ती आश्वीकडे शिर्डीकडे पळवली। दुसरं जिल्हा मुख्यालय संगमनेरला व्हावं ही अनेक वर्षाची प्रलंबित मागणी आहे, तर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय तिकडे शिर्डीत करून ठेवलंय ना। दळणवळणाची व्यवस्था आहे, आपल्या आदिवासी भागातल्या गोरगरीब माणसाला आजही जायचं ठरलं अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात सुद्धा तो संध्याकाळपर्यंत पोहोचू शकत नाही, इतकी सगळी वाईट अवस्था आहे। विद्यमान आमदार धडधडीत खोटं बोलतायत की आम्ही थांबवलं। तोंडी बोलण्याला काय किंमत आहे? आज तुम्ही आमदार, उद्या तुम्ही नसले, तुमच्या थांबवल्याला काय किंमत आहे? तर त्यामुळं कागदावरती ते आलं पाहिजे जर थांबलंय तर। आणि ते थांबणं ही मागणीच नाही आमची, खरं तर आश्वी थांबणं ही मागणी नाही आमची। मागणी ही आहे की अप्पर तहसील कार्यालय जे करायचंय ते पठार भागात सर्व लोकांच्या सोयीसाठी त्या पठार भागातल्या लोकांच्या सहमतीनं तिथं झालं पाहिजे। स्वादिष्ट आठवणींचं नाव म्हणजे देशपांडे केटरर्स तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार। मग तो कार्यक्रम 50 लोकांचा असो किंवा 10,000 लोकांचा, पोट आणि दिल खुश ठेवणं ही आमची जबाबदारी।